नमस्कार. खूप दिवसापासूनची इच्छा होती, की भागवत सृष्टीला परत एकदा यावं. भागवत सृष्टीची नुकतीच सुरुवात होती. आत्मजाताई काहीतरी करत होत्या आणि संजय गुरुजी त्यांना सांगत होते, की "अरे, हात असा कर, तसा कर." त्यावेळेस एकदा भेट देण्याचा योग आला होता. संजय गुरुजींबरोबर खूप छान उपनिषदांवर पण चर्चा आणि ती चर्चा येऊन ज्ञानेश्वरीवरच थांबली होती परत. अशी चर्चाही त्यावेळेस मला झाल्याचं खूप छान आठवतंय. पण आज परत एकदा आपल्या बुवांबरोबर त्यांच्या निमित्ताने इथे येण्याचा योग आला आणि ती जी काही पूर्वी चर्चा झाली होती, ती चर्चा आज साकार बघण्याचा योग नाही म्हणणार मी, भाग्य म्हणेन. हे भाग्य मला मिळालं आणि हे इथे जेवढं साकार स्वरूपामध्ये दिसतंय, याच्याही पेक्षा भव्य दिव्य हे अजून साकार होणार आहे आणि त्यातले बारकावे इतके आहेत, की हे बारकावे ऐकून, पाहून, बघून ही खरोखर निश्चिती अंतःकरणामध्ये येते, की भरकटलेला जो तरुण आहे, असं सगळेच जण म्हणतात. तो इम्पेशंट झालेला आहे, फक्त भरकटलेला नाहीये. पण त्या तरुणाला कुठलंतरी आशादायी स्थान संजय गुरुजी देतायत भागवत सृष्टीच्या निमित्ताने. तरुणाने काय करावं, काय करू नये, डूज आणि डोंट्स हे सांगणारं हे स्थान आहे. त्याला ॲक्शन प्लॅन देणारं हे स्थान आहे. त्याला बळ देणारं हे स्थान आहे. भागवत सृष्टी मी फक्त तरुणांबद्दलच बोलतो. सगळ्यांसाठी भागवत सृष्टी आहे. पण विशेष तरुणांनी जर ही सृष्टी मनावर घेतली आणि इथे जर प्रत्येक तरुण आला, तर जगातल्या म्हाताऱ्यांना सुद्धा तरुण बनवण्याचं सामर्थ्य या भागवत सृष्टीमध्ये आहे. हे मला याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आज ते पूर्ण झालेलं नाहीये. पण जेवढं काही झालंय त्याच्यामधून हेच जाणवतं, की तारुण्य उपनिषदांनी जे सांगितलं, "युवाचा साधू युवाध्यकः, आशिष्ठो धुरिष्ठो बलिष्ठः." हे सगळे गुण एका तरुणामध्ये भरण्याचं सामर्थ्य भागवत सृष्टीचं आहे. तरुणांना माझं एवढंच सांगणं आहे, जे स्वतःला तरुण समजतात त्यांना. इथे या, तरुण म्हणजे काय समजून घ्या. तरुण कसा असतो हे समजून घ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत तरुण कसं राहायचं हे समजून घ्या. कारण भागवत फक्त हेच सांगतं. धन्यवाद.